आणि जेव्हा पाऊस पडतो इंडियामध्ये तेव्हा आपण काय करतो? सांगा पाहू कमेंट्समध्ये. स्नॅक्सला बिकॉज ऑब्विसली बिकॉज काही ऑल्सो आय हॅड माय ब्रेकफास्ट. पुन्हा इंग्लिश निघाला बघितलं. गोंगाट वगैरे असतो ना की म्हणजे असं बरं वाटतं उलट. आणि इकडे मी सगळ्यांना बघत होते असं मला वाटत होतं. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. आणि मी आता हा व्लॉग पुन्हा मराठीत करते आहे. ॲक्च्युली मी लास्ट व्लॉग पण मराठीत केलेला आणि मला खूप मजा आली. ॲक्च्युली माझी मदर टंग तुम्हाला माहितीच आहे, मराठी आहे. बट बिईंग इन अन इंग्लिश मीडियम मला असे खूप फ्रेंड्स भेटले जे हिंदीमध्येच बोलतात ऑब्व्हियसली. आणि कॉलेज वगैरे पण माझं हिंदीमध्येच जास्त बोलणं होतं, कॉलेजमध्ये वगैरे पण होत होतं. सो बेसिकली माझं एवढं पण मला मराठी शुद्ध येत नाही. बट घरी तर मी मराठीमध्येच बोलते ऑब्व्हियसली. आणि कम्फर्टेबल मी मराठीमध्येच आहे. अरे कहना क्या चाहते हो? सो मला वाटलं की मी आता व्लॉगिंग पण थोडी मराठीमध्येच जास्त करते. बिकॉज मे बी मी जास्त कनेक्ट करू शकीन तुमच्याशी. सो तुम्हाला काय वाटतं गाईज? कमेंट्समध्ये सांगा, मी मराठीमध्ये जास्त व्लॉगिंग केली पाहिजे का? आणि हो, अजून एक गोष्ट की जे मी आता सिंगापूरमध्ये राहते, तर मला नाही वाटत मी जास्त असं काही सिंगापूर तुम्हाला दाखवलं आहे. मी फक्त असे रेग्युलर डे इन माय लाईफ करते. बट आय डोंट थिंक मी तुम्हाला बाहेरची गोष्टी जास्त दाखवते. सो तुम्हाला इंटरेस्ट आहे का बाहेर बघायला सिंगापूर कसं आहे वगैरे? नहीं. सो लेट मी नो दॅट टू. आणि आता मी हा माझा स्नॅक्स करते आहे. हे योगर्ट खाते मी. मला इकडे येऊन ना योगर्ट खायची खूप सवय झाली आहे स्नॅक्सला. बिकॉज ऑब्व्हियसली बिकॉज ऑब्व्हियसली हे प्रोबायोटिक्स आहे. आणि हे खूप हँडी पडतं मला लगेच खायला. सो मी तेच प्रिफर करते. सकाळी ऑल्सो आय हॅड माय ब्रेकफास्ट. पुन्हा इंग्लिश निघालं बघितलं. सो मला असं ना मिक्स बोलायची सवय झाली आहे. आय होप तुम्ही असं माइंड नाही करणार. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यार यहाँ में पिघल गया. सो आजचा बेसिकली हा मी तुमच्याशी संवाद साधणार आहे गाईज. आणि तुम्ही पण माझ्याशी बोला कमेंट सेक्शनमध्ये. जे पण तुम्हाला तुमचे जे व्ह्यूज आहेत तुम्ही सांगू शकता. आज ॲक्च्युली खूप स्लो दिवस आहे. चांगला दिवस आहे आय मीन. बट बाहेर एकदम तुम्हाला दाखवीन मी. एकदम पाऊस पडतोय आणि फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट शॉक, इकडे ना एवढी शांती असते ना की काय बोलू. असं वाटतं की कुठे राहते मी, एकदम सुनसान ठिकाणी. बिकॉज मी जेव्हा इंडियावरनं इकडे आलेली, तेव्हा इंडियामध्ये कसं माझं जे घर आहे ते एकदम रोडला लागूनच आहे माझी बिल्डिंग. सो एवढं गोंगाट वगैरे असतो ना की म्हणजे असं बरं वाटतं. उलट त्याची आता सवय झाली आहे तर मला ते बरं वाटायचं. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? आणि आता इकडे आल्यावर एक मक्खी नाही हलत. म्हणजे ना असं कोण काहीच म्हणजे विस्पर पण नाही करत, काही बोलत पण नाही. म्हणजे काहीच कसलाच आवाज येत नाही लिटरली. लोकं खालती आहेत, चालतायत की नाही रस्त्यावर वगैरे काही कळतच नाही. आणि ते मग ऑड वाटायला लागतं. बट इकडच्या लोकांना दॅट इज नॉर्मल फॉर देम. हे मला इकडे आल्यावर कळलं. बट इट्स वियर्ड. तुम्ही इकडे जर आला तर तुम्हाला पण कळेल. बट येस, हे थोडंसं शॉकिंग होतं माझ्यासाठी. आणि अजून पण खूप असे सारे गोष्टी आहेत जे सिंगापूरमध्ये आल्यावर मला नवीनच कळले. जसं की वॉटर. आता जे आपण नॉर्मली घरात पाणी पितो ते आपल्याकडे कसं ॲक्वागार्ड असतं किंवा असं काहीतरी सिस्टम असतं ज्याच्यामधनं क्लिअर आउट करून पाणी आपल्याला स्वच्छ UV प्युरिफायर वगैरे. सो ते ते इकडे नाही आहे तसं काही. इकडे डायरेक्ट लोकं टॅप वॉटरमधनं पाणी पितात. आता टॅप वॉटरमधनं असं वाटत असेल की घाण वगैरे, बट नो. इकडे जे अंघोळ करायचं जे पाणी असतं ना, ते पण असं प्युरिफाईड पाणी असतं. आणि जे पाणी नॉर्मली पण आपण पितो ते पण असं प्युरिफाईड पाणी असतं. म्हणजे फुल जे पाणी सिंगापूरच्या टॅप वॉटर्समध्ये येतं ते सगळंच असं UV रेस्ड प्युरिफाईड आहे इन शॉर्ट. तुम्हाला असं वेगळं प्युरिफायर घ्यायची गरज नाहीये. सो ते एक माझ्यासाठी शॉकिंग होतं. आणि त्यानंतर ट्रेन्स, MRT. लाइक MRTमध्ये जर तुम्ही कधी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्या दाखवलं असेल, तर तिकडे ना लिटरली असं तुम्ही गेले, की कोण इकडे-तिकडे असं बघणार नाही, तुम्हाला बघणार नाही किंवा ते तर त्यांच्या फोनमध्येच असतील. आय नो की ते असंच असलं पाहिजे, बट
कमिंग फ्रॉम इंडिया, आणि इंडियामध्ये ट्रेन्स मला माहितीच आहे, तुम्ही बघितलेच आहेत ऑब्व्हियसली. लाईक तुम्हाला एकतर पहिले तर एवढं तुम्ही चालत जागा नसते, ठीक आहे. मग तुम्ही चालायला आत गेले की सगळे लोक असे बघत राहतात तुम्हाला वरपासून खालपर्यंत. लाईक कोण पण असू दे, असं काय नाही जेंडर. पोरं पण असं लाईक वरपासून खालपर्यंत बघत राहतात, नंतर तुम्ही जाईपर्यंत तुम्हाला बघत राहतात, जसं की माहित नाही काय. बट दिस वॉज व्हेरी डिफरंट फॉर मी इयर. आणि इकडे मी सगळ्यांना बघत होते असं मला वाटत होतं. म्हणजे मी ऑब्झर्व करत होती ऑब्व्हियसली, म्हणजे की इकडे असं काय आहे वेगळं. बट तसं त्यांना फील होत असेल मे बी, की हे असं का सगळ्यांना बघते, बिकॉज माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं, तर मी सरप्राईज्ड होती. बट येस, दॅट वॉज वन न्यू थिंग फॉर मी. त्यानंतर अजून अजून अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत गाईज. आता मला इकडे ऑलमोस्ट आता 4 महिने होतील येऊन, आणि आता मला त्याची सवय तर झाली आहे. बट येस, मी इव्हेंच्युअली तुम्हाला सांगत जाईन की मी इकडे नवीन नवीन काय एक्सप्लोअर केलं, आणि इकडे कसं असतं अपार्ट फ्रॉम लाईक इंडियामध्ये कसं आहे, इकडे कसं आहे, तुम्हाला असं म्हणजे आयडिया येईल थोडंफार. सो येस, तुम्हाला आता मी बाहेर दाखवते वेदर कसं आहे. तर गाईज, तुम्ही बाहेर बघितलं असाल, जसं मी सांगितलं, आज खूप पाऊस पडतो आहे. आणि जेव्हा पाऊस पडतो इंडियामध्ये तेव्हा आपण काय करतो सांगा पाहू कमेंट्स मध्ये. समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो ना. येस, तर आपण आता मस्त चाय पिणार आहोत, आणि चाय बरोबर ऑफकोर्स काय खाणार आहोत सांगा पाहू. आपण पकोडे खाणार आहोत गाईज. आणि माझ्याकडे बेसन पण आहे, माझ्याकडे बटाटा पण आहे, आणि कांदा पण आहे. सो मी विचार करते आहे, मी थोडस कांदा आणि थोडस बटाट्याचे भजी करू. व्हॉट से. सो हाय गाईज, तुम्ही आता हे बघितलं, मी मस्त मस्त कांदा भाजी बनवले. ऍक्च्युली मी विचार केलेला बटाटा भाजी पण बनवू, बट हेच एवढं एका कांद्याचं एवढं झालं, आणि मी एकटीच खाणार आहे. सो मी म्हटलं बटाटा भाजी नेक्स्ट टाइमसाठी ठेवूया. बट आता हे यमी मी कांदा भाजी विथ चाय खाणार आहे, आणि तुम्हाला सांगते कसं झालं. तुम्ही बघितलीच असेल ना रेसिपी. गाईज, खूपच भारी झालेत. आणि माझं सिक्रेट आहे की मी त्यात ना थोडंसं क्युमिन टाकते, जिरा टाकते, सो दॅट ते अजून टेस्टी होतात. तुम्ही पण बनवा आणि सांगा मला हे जर तुम्हाला आवडलं तर. आणि येस, दिस वॉज द व्लॉग फॉर टुडे. एकदम सिम्पल व्लॉग होता. आय होप तुम्हाला हा आवडला असेल. आणि तुम्हाला जर असेच मराठी व्लॉग्स आवडतात तर मला कमेंट डाऊन करा, आणि मी तुमच्यासाठी अजून असे मराठी व्लॉग्स बनवत जाईन. आणि हो, आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.